संताजी भाग 7. ऐन दिवाळीच्या तोंडावर गणोजी शिर्क्यांनी गडबड सुरू केल्याच्या एक बातम्या रायगडावर यायला सुरुवात झाली आणि शंभूराजांचं सारं लक्ष पन्हाळ्याकडे लागलं. आपल्या मनातली अस्वस्थता बेचैनी त्यांनी येसूबाईंपासून शिताफीने लपविली. लोक सणाचा आनंद लुटत होते. ठेवणीतले नवे कोरे कपडे लेवून वावरत होते. घराघरातून फराळाच्या तिखट गोड जिन्सांचा खमंग वास दरवळत होता. परस्परांना आग्रहाने फराळासाठी घरी बोलावलं जात होतं. दिव्यांचा लखलखाट, शोभेच्या दारूकामाची आतषबाजी यामुळे रात्री उजळल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री येसूबाई राजांबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून बसल्या. राजांचं खेळात लक्ष नसल्यामुळे सलग 2 डाव ते हरले तेव्हा विजयाच्या धुंदीत डोलत बाईसाहेबांनी विचारलं, आज स्वारी जिंकण्यासाठी बसली आहे की हरण्यासाठी? तुम्ही जिंकलात त्यातच आम्हाला अधिक आनंद आहे, राजे हसून बोलले. त्यांचं हसणं मनापासून नाही हे बाईसाहेबांनी ओळखलं. भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी आकाशातल्या चांदाला ओवाळलं. अंबर लक्षावधी तारका दालनांनी झगमगत होतं. त्यात द्वितीयेची फिकट चंद्रकोर तरंगत होती. ती पाहत गिरिजा कुळंबीन गोड आवाजात गाऊ लागली. भाऊबीजेच्या दिवशी ओवाळीलं चांदाला, दूरदेशीच्या बांधवाला औक्ष चिंतिते. बाईसाहेबांच्या डोळ्यापुढे गणोजीची सावळी मूर्ती तरळू लागली. काय करत असेल यावेळी तो? आपली याद आली असेल त्याला? अशी उलाघाल व्याकुळता त्याच्याही मनी दाटली असेल. नको धन, नको मुद्रा, नको मोती यांचे हार, देई प्रेमाश्रूची धार भाई राया. गिरिजेचा गहिरा आर्त आवाज मनाला भिडला. बाईसाहेबांना भरून आलं. त्यांनी आवंढा गिळला. आरतीचं तबक गिरिजेच्या हाती देऊन त्या महाली परतल्या. रात्री बराच वेळ राजांची वाट पाहत त्या जागत राहिल्या. पहाटे उशिरा ते आले. बाईसाहेबांकडे पाहून त्यांनी विचारलं, अजून तुम्ही झोपला नाहीत? तुम्ही रात्र जागवताय आणि आम्हाला झोपायला सांगताय? डाव्या हाताचा कोपरा उशीवर टेकवून राजे मंचकावर बसले. दोन्ही भुवया बोटांच्या चिमटीत धरून भिंतीवरच्या चिरागदानांकडे ते एकटक पाहू लागले. कसली एवढी खलबत सुरू होती? कारभारातल्या कटकटी, दुसरं काय. त्या निस्तरताना रात्रही अपुरी पडू लागलीये. एक नवी कटकट उद्भवलीये. म्हटलं भाऊबीजेच्या दिवशी ती तुम्हा सांगावी की नको? दादाबद्दल काही सांगणार आहात? तुमचा दादा नको ते करून बसलाय. स्वराज्याशी द्रोह करून तो मोगलांना जाऊन मिळालाय. काय? बाईसाहेब चटकन अंथरुणावर उठून बसल्या. बातमी खरी की खोटी ते आधी तपासून घेतलेलं बरं. जासुदांच्या बातम्या म्हणजे? ही जासुदांची बातमी नाही राणीसाहेब. कवी कलशांनी तसं पत्र पाठवलंय आम्हाला. मग बातमीच्या खरेपणाविषयी शंकाच नको. गणोजीची निष्ठा इतकी तकलादू निघाली? त्याची कसली आली आहे निष्ठा? काही माणसं वार करण्याची संधी मिळत नाहीत तोवर तलवारीला हात न घालता नाईलाजाने हात जोडून उभी असतात. त्यातला तो. पण तरीही तो आप्त. राज्यकर्त्यांना धोका नेहमी आप्तांकडूनच होतो. गणोजी पारखा झाल्याचं आम्हाला मुळीच आश्चर्य वाटत नाही. पण स्वराज्य संकटात असताना त्याच्यासारखा मोहरा गनिमाच्या गळ्यात पडावा हे वाईट. स्वराज्याला संकट नवीन का आहेत राजे? यावेळचं संकट अधिक मोठं आहे राणीसाहेब, राजे सांगू लागले. पन्हाळ्याला वेढा पडलाय नि इकडे रायगडाला शहजादा आजम 30,000 फौजेसह परिघ घालून बसलाय. करत काहीच नाही, नुसता वेळ काढतोय. पण राजधानी वेढली जाणं ही चिंतेचीच गोष्ट नाही का? गडावर असं दारुगोळा मुबलक आहे. शिबंदी नेटाने भांडेलही. आराबारचून तटाबुरुजांवर तोफा मांडून ठेवल्या आहेत. कितीही शिकस्त केली तरी आझम रायगड जिंकू शकणार नाही. पण गणोजीने घात केल्यामुळे त्याची हिंमत वाढणार हे नक्की. मग आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? थोडं दमाने घ्यावं म्हणतो. गणोजी घरचाच माणूस पडला. म्हणून काय झालं? गनिमास मिळाला तो गनिम समजून त्याचं पारिपत्य झालं पाहिजे, बाईसाहेब ताडकन बोलल्या. स्तिमित होऊन राजे त्यांच्याकडे पाहू लागले. मग म्हणाले, त्यासाठी आम्हाला जातीनिशी मोहिमेवर जावं लागेल. तेवढं मात्र मी तुम्हाला करू देणार नाही.
गणोजी असा कोण लागून गेला? संताजी घोरपड्यांना धाडलं तरी ते त्याचा रेचा उतरवतील. नाही राणीसाहेब, संताजी केवळ कर्णाच्या प्रतिमेचा योद्धा. गणोजीला ते नक्की उखळून काढतील. पण फितव्याची व्याप्ती मोठी दिसते. कोकणातले देसाई, खोत, सावंत सगळेच बंडाच्या तयारीत आहेत. आम्ही स्वतः जावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पातशहाचा कावा ठाऊक असूनही हे तुम्ही बोलताय? होय, कदाचित गणोजीला पुढे करून रायगडाच्या सुरक्षित घेऱ्यातून आम्हाला बाहेर काढण्याचा डावही खेळत असेल तो. काही असो, आम्हाला गेलं पाहिजे. राज्य संकटात असताना प्राणभयाने बिळातल्या सापासारखं दडून बसणं आम्हाला जमणार नाही. राजांनी कलशांचं पत्र बाईसाहेबांसमोर धरलं. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, खेळणा आणि पन्हाळा हे दोन्ही गड गणोजीमुळे धोक्यात आले आहेत. फौजेसह वर्तमान स्वामींनी स्वतः येऊन गडांची पुस्तपन्हा करावी. जमेल तशी कस्त मेहनत आम्ही करू, पण पल्ला पोहोचणार नाही. राजांनी लष्करी तयारीचे आदेश दिले. रायगडावर पाचाडात एकच गडबड उडाली. राजे स्वतः जाणार म्हणताच संताजी काळजीने कासावीस झाले. गेल्या 4 महिन्यांपासून गनिमाच्या सुरू असलेल्या हालचालींवर त्यांची बारीक नजर होती. 3 दिशांनी त्याने आक्रमण केलेलं. शहजादा आझम नाशिक बागलान ताब्यात घेण्यासाठी निघाला आणि रायगडाकडे वळला. गाझीउद्दीन फिरोजजंगही राजगड आणि रायगड जिंकण्यासाठी चालून आला आणि शेख निजाम मुकर्रब खान पन्हाळा वेढण्याच्या तयारीला लागला. स्वराज्याच्या उत्तर, दक्षिण, पूर्व दिशा राखून पश्चिमेकडची अफाट सागराची बाजू तेवढी मोगलांनी मोकळी सोडली होती. त्यात उड्या घेऊन मराठ्यांनी जीव द्यावा अथवा शरण यावं अशी ही मजबूत मोर्चे बांधणी होती. दर्याकडची दिशाही मोकळी नव्हतीच. मराठ्यांचा हाडवैरी असलेला जंजिऱ्याचा काळा सिद्धी पाणसर्पासारखा डसायला तिकडे टपून बसला होता. ही नाकेबंदी करून पातशहांनी मुल्तफात खान, बख्तबुलंद खान, फजलुल्ला खान या सरदारांना स्वराज्यात खोलवर घुसवून हैदोस घालण्यासाठी फौजेसह रवाना केलं होतं. त्यांच्या मदतीला मराठी मुलखाची माहिती असलेले नागोजी माने, महादजी निंबाळकर असे सरदार होते. त्यात आता गणोजी शिर्केची भर पडलेली. कुडाळ बारदेशातील देसाई, वाडीकर, सावंत ही तर कायम कुंपणावर बसलेली मंडळी. वावटळीत सर्वात आधी हलका सलका कचरा वर उडतो. त्याला ना धर ना दिशा. मोगलांचं आक्रमण येताच या लोकांची गत तशी झाली होती. अधोनी जिंकून मोगल पन्हाळ्याला येताच गणोजी शृंगारपूरची आपली जहागीर टिकविण्यासाठी त्यांच्यासमोर फितुरीच्या पायघड्या अंथरून मोकळा झाला. पन्हाळ्यावरचं आपलं सैन्य त्याने सुरक्षित जागी आणलं. त्याचवेळी अचानक छापा घालून शंभूराजांची दुसरी राणी चंपा आणि तिचा पुत्र या दोघांना धरून मोगलांच्या हवाली केलं. पन्हाळा किल्लाही मराठ्यांच्या हातून जायचाच, पण किल्लेदार सावध होता. फितुरीचा डाव त्याने हाणून पाडला म्हणून बरं. गणोजी खेळण्याला येताच मुल्तफात खानाची फौज त्याला येऊन मिळाली. 25,000 जमाव आता त्याच्या दिमतीला खडा ठाकला. कलशांनी मोठ्या शर्थीने त्याला तोंड दिलं, पण त्यांची ताकद तोकडी पडली. त्यांनाही जिवंत धरून मोगलांच्या हाती द्यायचा गणोजीचा डाव होता. त्यांचा कारभारी कोणेरपंताने वेळीच सावध केलं म्हणून कलश विशाळगडावर पळून गेले. गणोजीने विशाळगडाला वेढा दिला. गणोजीच्या साथीने मोगलांच्या सुरू असलेल्या या हालचाली संताजींना धोकादायक वाटत होत्या. वाघाला डिवचून गुहेतून बाहेर काढावं तसं राजांना रायगडाबाहेर काढण्यासाठी शत्रूने खेळलेली ही चाल आहे हे त्यांनी ओळखलं. ते त्यांना म्हणाले, ही मोहीम माझ्यावर सोपवलीत तर मी गणोजीची गुरमी जिरवतो. राजांनी ते अमान्य केलं. तेव्हा संताजींनी आपले वडील म्हाळोजींना गळ घातली. आबा, तुम्ही तरी राजांना रोखा. आगीत उडी घ्यायचा हा अट्टाहास कशासाठी? स्वभावाला औषध असतं का पोरा? म्हाळोजींनी उलट त्यांनाच विचारलं. कुणी सांगून समजावून काय उपयोग? शिकार झडपायला सज्ज झालेल्या वाघाची झेप चुकवता येते, ती रोखता येत नाही. अडचण ती आहे. तू एकच कर, डोळ्यात तेल घालून राजांची राखण कर. तेवढंच आता आपल्या हाती आहे. सैन्याची पाहणी करून राजे अंगात बख्तर, डोक्यावर पोलादी शिरस्त्राण घालून येसूबाईंचा निरोप घ्यायला आले. औक्षण करून त्यांच्या विशाल भालावर कुंकुम तिलक लावताना त्या दृढपणे म्हणाल्या, इकडची कसपटा इतकी काळजी करू नये.
गनिमास आम्ही बलकुबल ठेवतो. रायगडाची पायरी त्यास चढू देत नाही. तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी. शिर्क्यांच्या गद्दारीचा हिसाब चुकता करावा. राजे आधीच वणव्यागत पेटलेले. गणोजीची गद्दारी एक वेळ दुर्लक्षितही झाली असती, पण राणी चंपा व राजपुत्र यांना धरून त्याने शत्रूच्या ताब्यात दिलं होतं. राज्याच्या छंदोगामात त्याला पराभूत करून किल्ल्यात कोंडलं होतं. या अक्षम्य अपराधाला क्षमा नव्हती. शृंगारपूरच्या शिवेवर येताच संतप्त राजांनी आदेश दिला, हरामखोर शिर्क्यांचं शिरकान जाळून लुटून तलफ करा. दिसेल त्या शिर्क्याची गर्दन मारा. गणोजी जहागिरीचा बचाव करण्यासाठी धावून आला. संताजींनी त्याच्या फौजेची धूळदाण उडवली. तो पुन्हा मोगलांच्या आश्रयाला पळून गेला. त्याचा राहता वाडा, इतर हवेल्या जमीनदोस्त झाल्या. शृंगारपुरातील घरे पेटली. आकाशात धूळ आणि धुराचे लोट उठले. शिर्क्यांची अनेक माणसे कापली गेली. काहींनी रानावनात आश्रय घेऊन आपला जीव वाचवला. राजांचा सुडाग्नी शांत झाला तेव्हा शृंगारपुराचं स्मशान झालं होतं. गणोजीची जहागीर जप्त करून त्यांनी ती सरकार जमा केली आणि ते खेळण्याला आले. मोगलांचा वेढा त्यांनी मारून काढला. रसद दारुगोळा आणून गडाची बेहबुदी केली. फुटलेले तट नव्याने बांधले. मग ते पन्हाळ्याला आले. तिथलाही बंदोबस्त केला. त्यांच्या आगमनाने शिबंदीला अवसान चढलं. थोडं स्थिर स्थावर झाल्यावर घडलेल्या घटनांचा त्यांनी शांतपणे विचार केला. कटाचा धांडोळा घेतला. गणोजीचं बंड हा कटाचा केवळ दृश्य भाग असल्याचं त्यांना जाणवलं. कटाची व्याप्ती त्याहून मोठी होती. रायगड, कर्नाटक, जिंजीपर्यंत त्याची पाळेमुळे पोहोचलेली. प्रल्हाद निराजींची बोटचेपी भूमिका संशयास्पद होती. ज्या कामासाठी त्यांना पाठवलं ते तर त्यांनी केलं नव्हतंच. उलट गणोजी विशाळगडावर चालून गेल्यावर कलशांनी कैकदा विनंती करूनही सैन्य व रसदेची मदत पन्हाळ्यावरून पाठवण्यात त्यांनी कुचराई केली होती. विशेष म्हणजे परवानगी न घेताच पन्हाळा सोडून ते रायगडाकडे निघून गेले होते. हिरोजी फर्जंदाचे भाऊ येसाजी आणि सिधोजी यांचाही कटात सहभाग असल्याचं दिसत होतं. याआधी अशाच कटकारस्थानात भाग घेतल्याबद्दल त्यांनी हिरोजीला हत्तीच्या पायी दिलं होतं. ती घटना फर्जंदांचीही पिलावळ अद्याप विसरू शकलेली नव्हती. दोघे भाऊ रायगडावर बसून कटाचे प्यादेनी सोंगट्या हलवत होते. केशवपंत पिंगळ्यांना कर्नाटकात कामगिरीवर धाडलेलं. तिथे बसून ते कटवाल्यांना सहानुभूती दाखवत होते. आपले मेव्हणे हरजी महाडिकही मोगलांशी आतून संधान राखून असल्याचं कळताच राजे थक्क झाले. ते संताजींना म्हणाले, या लोकांना झाले तरी काय? आमच्या आणि स्वराज्याच्या जीवावर यांनी उठावं असा कोणता अपराध आमच्या हातून घडलाय? ते नंतर बघू राजे. आधी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. संताजी म्हणाले. कलशांचं म्हणणं होतं, पाडळे गावचा खोत विठ्ठल नारायण गणोजीचा हस्तक आहे. मल्हारजी भांडवलकर स्वराज्याचा 5,000 सरदार असून गणोजीला सामील झालाय. कटवाल्यांची संख्या आहे तरी किती? राजांना प्रश्न पडला. चौकशी करून त्यातल्या अनेकांना त्यांनी कैद केलं. राणी चंपा आणि राजपुत्राच्या शोधाचे हुकूम दिले. येसूबाईंना गुप्तपणे कळवून प्रल्हादपंतांसह रायगडावरील अन्य लोकांच्या मुसक्या आवळायला लावल्या. जिंजीला हरजी महाडिकांकडे जासूद पाठवून केशवपंतांना कैद करायचा हुकूम धाडला. हरजींचाही बंदोबस्त करावा लागणार होता, पण ते लगेच शक्य नव्हतं. तसं झालं की तो तात्काळ गनिमांचा झेंडा खांद्यावर घेईल हे राजे जाणून होते. मल्हारजी भांडवलकराचा सरंजाम जप्त करून त्यांनी त्याला सेवेतून बडतर्फ केलं. पाडळीच्या खोताची जिनगाणी आणि वतनही जप्त करून सरकारात घेतलं. त्यांच्या येण्यामुळे पन्हाळा आणि विशाळगड हे दोन्ही किल्ले वाचले. वेढ्याची जुम्मस न खाता मराठे त्वेषाने भांडू लागले. शेख निजामाने जंग पछाडले तरी पन्हाळा त्याच्या हाती लागणार नाही अशी तडाखेबंद तजवीज राजांनी केली. यावेळी पातशाह विजापूरला थांबून चाललेल्या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून होते. नुकतीच त्यांनी स्वराज्यावर सैन्याची वावटळ सोडली होती. शंभूराजे रायगड सोडून आले हेही त्यांच्या मनासारखं झालेलं. पुढच्या घटनांची निवांतपणे ते वाट पाहत होते. तेवढ्यात विजापूरला अचानक प्लेगची साथ पसरली. छावणीतलं लाखभर माणूस त्या साथीने मेलं. बेगम औरंगाबादी महलही अल्लाला प्यारी झाली. माणसे उंदरासारखी मरत होती.
विजापूरला राहणं अशक्य झालं तेव्हा पातशहांनी आपला मुक्काम हलवला. निघताना त्यांनी घोषणा केली. संभा आणि त्याचा सैतान साथी हंबीररावाने शाही मुलूख लुटला, गावे ताराज केली, मुसलमानांवर जुलूम केला. त्या काफराला सजा देण्यासाठी आम्ही जुन्नरकडे जात आहोत. पण ते जुन्नरला नव्हे, अकलूजकडे निघाले होते. त्यांचं सारं लक्ष शेख निजामकडून येणाऱ्या खबरांकडे होतं. डिवचलेला वाघ गुहेबाहेर आला होता. त्याला जाळ्यात ओढणं एवढंच काम आता बाकी होतं. फितुरांची पेरणी कधीच झालेली. निजाम दबा धरूनच बसला होता. या काळात घोरपडे पितापुत्र सावलीसारखे राजांसोबत होते. रायगडावर त्यांना सुखरूप पोहोचविल्याशिवाय ते त्यांची पाठ सोडणार नव्हते. पण पन्हाळ्याहून निघताना राजांनी नेमकं म्होळोजी बाबांनाच सांगितलं, बाबा, पन्हाळ्याची सरनौबती आजपासून तुमच्याकडे. पुत्रांच्या मदतीने हा गड राखा. राजे, आधी तुम्हाला सुखरूप रायगडावर पोहोचवतो नि मग ऐका आमचं. हात उंचावून राजांनी संताजींना रोखलं. आम्ही आमच्याच मुलखातून जातोय. कुणाची माय व्यायली आहे आमचं वाकडं करण्याची? आमची चिंता सोडा. तुम्ही बापलेक मिळून पन्हाळ्याची पुस्तपन्हा करा. सरहद्दीवरचा हा महत्त्वाचा किल्ला हातून गेला तर गणिम पिकल्या फळात सुरी शिरावी तसा स्वराज्यात घुसेल. संताजींचं मन आक्रंदलं. ओरडून त्यांना सांगावंसं वाटलं, राजे, पन्हाळ्याहून तुमच्या जीवाचं मोल मोठं आहे हो. थोडं तरी आमचं ऐका. पण ते बोलू शकले नाहीत. राजाज्ञेचा प्रतिवाद करता येणं शक्य नव्हतं. मुकाट मान तुकवून पन्हाळ्याची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. भाग 7 समाप्त.